रामकृष्ण हरी. लीड्स मराठी मित्रमंडळ यांचे विद्यमाने श्रीमद भगवद्गीता निरूपण अहिल्यानगरी निवासी परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराज यांच्या कृपेने आपण आता निरूपणास प्रारंभ करूया. प्रार्थना. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. ओम. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं. आपण भजन करूया. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. 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 बोलो श्री कृष्ण भगवान की जय. आपण सर्व जाणकार श्रोत्यांना, गीताप्रेमी साधकांना मी मनापासून वंदन करतो. आपल्या सर्वांच्या प्रोत्साहनामुळे गीतेतील काही श्लोकांचा मला भावलेला भावार्थ, मी केलेल्या अत्यल्प अभ्यासाचे विवेचन करण्याचा आनंद आपण सर्वजण प्राप्त करून घेऊ आणि या ज्ञानसागराचा अमृतरस घेऊया. श्रीमद भगवद्गीता अध्याय 2 श्लोक आज आपण घेणार आहोत. 1, 2 आणि 3. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद भगवद्गीता अथ द्वितीयोऽध्यायः. संजय उवाच तन्तथा कृपयाविष्टम् अश्रुपूर्णाकुलेक्षणम् विषिदन्तमिदं वाक्यम् उवाच मधुसूदनः. पुन्हा एकदा. श्रीमद् भगवद्गीता अथ द्वितीयोऽध्यायः. संजय उवाच तन्तथा कृपयाविष्टम् अश्रुपूर्णाकुलेक्षणम् विषिदन्तमिदं वाक्यम् उवाच मधुसूदनः. अर्थात संजय म्हणाला, भगवंतांनी अर्जुनाकडे अत्यंत कृपादृष्टीने पाहिले, कारण अर्जुन करुणेने व्याप्त झालेला होता. त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते व तो अत्यंत व्याकुळ झाला. अशा या शोकग्रस्त अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण म्हणतात,
इथपर्यंत ह्या श्लोकाचा अर्थ झाला. या अगोदरच्या पहिल्या अध्यायामध्ये मला त्रैलोक्याचे राज्य मिळाले तरी ते नको इतक्या त्यागाच्या व उदारतेच्या भूमिकेतून अर्जुन आहे. नंतर अर्जुन आपल्या नैराश्याचे समर्थनार्थ पूर्ण अभ्यास न करता युद्ध केल्यास कुलनाश होईल, वर्णसंकर होईल, पिंडोदक क्रिया कोणीही करणार नाही, सर्व पितर नरकात जातील, पर्यायाने धर्माचा नाश होईल असे भगवंताला शिकवू लागला. सुरुवातीला ही गोष्ट कोणालाही खरी वाटते, पण भविष्यातील परिणाम याचा खोलवर विचार केला तर राष्ट्र संरक्षण, सज्जनांचे रक्षण, सनातन धर्माचे आचार विचार पाळणे इत्यादी अनेक बाबींसाठी युद्ध करण्याशिवाय पर्यायच नव्हता. कारण युद्ध जर केले नसते तर अर्जुनाने धनुष्य जमिनीवर ठेवून माघार घेतली असती तर कौरव सैन्य युद्धाला तर पूर्णपणे तयारच होते. त्यांचे सैन्य संख्याबळ पांडवांच्या सैन्याच्या बळापेक्षा जास्तीचे होते. त्यामुळे पांडवांचा सहज पराजय झाला असता. कौरवांचा पर्यायाने दुर्योधनाचा विजय झाला असता. दुर्योधन तर पूर्णपणे अधर्माने वागणारा होता. त्यामुळं संपूर्ण भारतवर्षात अनागोंदी कारभार माजला असता. स्त्रिया सुरक्षित राहिल्या नसत्या. अत्याचार, चोऱ्या व अराजकता माजली असती. यथा राजा तथा प्रजा या उक्तीप्रमाणे राजा जर अन्यायी तर प्रजा ही अन्यायी झाली असती. गरीब, दुर्बल जनता जुलमाने भरडून गेली असती. केवळ हे युद्ध झालं नसतं तर, किंवा अर्जुन युद्ध खेळला नसता तर समाज व्यवस्था नष्ट झाली असती. हा विवेकपूर्ण विचार अर्जुनाच्या मनात आला नाही, कारण तो केवळ मोहग्रस्त झाला होता. त्याला नातेवाईकांच्या प्रेमाने आंधळं केलं होतं. अर्थात प्रत्येक घटना घडण्यामध्ये परमेश्वराचे चांगलेच नियोजन असते, हे आपण कधीही विसरता कामा नये. अर्जुनाला विषाद झाला. भगवंतांनी त्यांना उपदेश केला. व्यासांनी दिलेल्या दिव्य दृष्टीमुळे संजय प्रत्यक्ष युद्धभूमीवर घटना पाहू शकत होता. त्यामुळेच आपल्याला श्रीमद भगवद्गीता उपलब्ध होऊ शकली व संपूर्ण सनातन धर्माला एक निश्चित दिशा मिळाली. सर्वसामान्यांपर्यंत ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून गीतेचा मराठी अनुवाद व टीका आपणास उपलब्ध होऊ शकलेली आहे. भगवद्गीतेमध्ये शोकविरहित जीवन कसे जगावे याचं सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. शोक हे दोन प्रकारचे असतात बरं. एक म्हणजे होऊन गेलेल्या गोष्टीचा शोक, म्हणजे भूतकाळातील शोक. दुसरा म्हणजे भविष्यातील इच्छा, उद्देश पूर्ण झाला नाही अशा भ्रामक कल्पनेने, अपयशाच्या भीतीने आणि चिंतेने होणारा जो शोक आहे तो दुसऱ्या प्रकारचा शोक. असे शोक करण्याचा काहीही फायदा होत नाही, कारण भूतकाळ परत येत नाही व भविष्य काळामध्ये कोणत्या क्षणाला काय होईल हे कोणालाही सांगता येत नाही. वस्तुतः भूतकाळापासूनच शिकावे व भविष्य काळात निश्चित यशस्वी होण्यासाठी श्रेयस म्हणजे योग्य काय व प्रेयस म्हणजे अयोग्य काय याचा सारासार विचार करण्याची सवय लावून घेणं हे अत्यंत महत्वाचे आहे. दररोज आवश्यक गोष्टीचा सावधपणे विचार व अभ्यास करणे. शास्त्र काय सांगते, आपले वडीलधारी माणसं काय सांगतात, आपले अनुभव या बाबतीत कसे आहेत, इतिहासातील थोर व्यक्तींचे चरित्र, जीवनचरित्र याचे वाचन, मनन, चिंतन नियमितपणे केल्यास आपलेही जीवन सुखकर होईल. वडीलधारी गुरुजनांच्या व सज्जनांच्या अंतःकरणात आदरयुक्त व नम्रतेने शिरून त्यांना आपलेशे करावे. त्यांच्याकडून नियमित मार्गदर्शन घ्यावे व त्याप्रमाणे
आपल्या कुळाप्रमाणे, वर्णाप्रमाणे, आश्रमाप्रमाणे आपले कर्म, नित्यकर्म, नैमित्तिक कर्म चिकाटीने, सचोटीने, प्रामाणिकपणे केल्यास आपणास कधीही अपयश येणार नाही व आपण कधीही दुःखीही होणार नाही. नेहमी समाधानी राहू. शुद्ध सत्वगुण व विवेकपूर्ण आचरण ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. कशाची गुरुकिल्ली आहे? शुद्ध सत्वगुण आणि विवेकपूर्ण आचरण ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. सावधान. युद्धप्रसंगी अर्जुनाच्या मनामध्ये विषाद उत्पन्न झाला. त्याचं मन करुणेने पूर्णपणे व्यापले. अत्यंत व्याकुळ झाल्यामुळे त्याच्या डोळ्यात पाणी आले व तो अत्यंत व्याकुळ झाला. आणि अशाच प्रसंगी भगवंत श्रीकृष्ण अर्जुनाला काय सांगतात ते आपण पुढील श्लोकामध्ये तर बघणारच आहोत. भगवंतांनी अर्जुनाला या भ्रमातून दूर होण्यासाठी विविध भूमिकेतून उत्तरं दिलेली आहेत. आणि ती उत्तरे मित्र या भूमिकेतून, काही उत्तरे गुरु या भूमिकेतून, तर काही उत्तरे ईश्वर या भूमिकेतून, तर काही उत्तरे ब्रह्म या भूमिकेतून भगवंतांनी अर्जुनाला दिलेली आहेत. आपणासही आपल्या जीवनात नेहमी वेगवेगळ्या भूमिका बजावायच्या असतात. दररोज त्या वेगवेगळ्या असतात. संसार म्हणजे नेहमी बदलणाऱ्या गोष्टी. माणसाच्याही जीवनामध्ये बाल, तरुण, प्रौढ व वृद्धावस्था येतात. पण म्हातारे अथवा वयस्कर होत नाहीत ते आपले मन. अध्यात्मशास्त्र हे सर्वात श्रेष्ठ शास्त्र आहे. भौतिक वस्तू आनंद देतात, पण कायमस्वरूपी समाधान फक्त अध्यात्मातच मिळत असते. आता आपण ज्ञान, विज्ञान व अज्ञान याबद्दलची अत्यल्प माहिती घेणार आहोत. याचा आपण वारंवार उल्लेख करणार आहोत. त्याचं कारण आपल्याला हे समजलं पाहिजे की ज्ञान म्हणजे काय, विज्ञान म्हणजे काय आणि अज्ञान म्हणजे काय. अज्ञान म्हणजे प्रपंच हा नेहमी बदलणारा आहे. आत्मा, परमात्मा, ब्रह्म हे मात्र अमर आहे, कधीही नष्ट होणार आहे. त्याची इत्थंभूत माहिती घेणं, समजावून घेणं आणि अनुभव घेणं व नेहमी भगवंताच्याच अनुसंधानामध्ये राहावं. आपला उद्देश काय आहे की नेहमी भगवंताच्या अनुसंधानामध्ये आपल्याला राहता आलं पाहिजे. विज्ञान म्हणजे प्रपंचाला खरे मानून त्यातच पूर्णपणे आपले आयुष्य घालवणे. अध्यात्माबद्दल आस्था व श्रद्धा न ठेवणे, हे जे ज्ञान आहे त्याला विज्ञान असं म्हणतात. आणि शेवटचं अज्ञान म्हणजे फक्त जगालाच खरे मानणे व सारखी भौतिक सुखाची लालसा ठेवणं. आपल्या जगामध्ये अशी भरपूर माणसं आहेत, आपल्या भोवताली सुद्धा आहेत. सारखं पैसा पैसा करतात, सारखं मोठ्यात मोठ्या गाड्या, बंगले, स्थावर जंगम याचा विस्तार करणे व त्याची वाढ कशी होईल यावरच विचार करत संपूर्ण आयुष्य घालवणे. शरीर थकले की मग मात्र हे सर्व नश्वर आहे, खोटे आहे हे लक्षात येते. दुसऱ्या अध्यायातील दुसऱ्या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात, श्री भगवान उवाच कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टमश्चा दुष्टमस्वर्ग्यम् अकीर्तिं कुमार अर्जुन, अकीर्तिं कर अर्जुन. श्री भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, या भलत्याच वेळी हा मोह तुला कशामुळे उत्पन्न झाला? कारण हा मोह वडीलधाऱ्यांनी आचरण केलेला नाही. या मोहामुळे स्वर्गही मिळत नाही आणि ह्या मोहामुळे कीर्तीही मिळत नाही. म्हणजे या मोहाने काही आपल्या हातामध्ये राहत नाही. संपूर्ण सनातन धर्म ग्रंथात केवळ श्रीमद भगवत गीतेमध्ये श्रीकृष्ण भगवान म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवान
आपण आहोत असे भगवंताने ठरवलेले आहे. भगवान रूपाचा साक्षात्कार हा परमसत्याचा साक्षात्कार अंतिम साक्षात्कार आहे. काय म्हटलं मी की हा भगवंताच्या रूपाचा साक्षात्कार, हा परमसत्याचा साक्षात्कार आणि तो सुद्धा अंतिम साक्षात्कार. याच्यानंतर पुढे काहीही साक्षात्काराला शिल्लक राहत नाही. परमसत्याचा साक्षात्कार आपणास 3 अवस्थामध्ये जाणता येतो. मग परमसत्य काय आहे? तर पहिलं म्हणजे निर्विवेश ब्रह्म, अर्थात सर्वव्यापी चेतना. या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये चैतन्य हे ओतप्रोत भरलेले आहे. ब्रह्मांडातील कोणतीही वस्तू, जागा, पोकळी अस्तित्वात नाही की जिथे चैतन्य शक्ती नाही. ती चैतन्य शक्ती म्हणजे एनर्जी, पॉवर सगळीकडे भरलेली आहे. हे एक परमसत्य आहे. परमसत्याचे हे एक रूप आहे. म्हणूनच आपण नेहमी म्हणतो सत्यमेव जयते. परमसत्याचे दुसरे स्वरूप जाणणे. आत्मा, परमसत्याचे दुसरे स्वरूप म्हणजे आत्मा किंवा सर्व जीवांच्या हृदयामध्ये स्थित परमसत्याचे स्वरूप या ब्रह्मांडामध्ये मुंगीपासून ते हत्तीपर्यंत सर्वात स्थित असणारा तो आत्मा, जे चैतन्य, याला परमसत्याचे दुसरे स्वरूप म्हणतात. पहिलं स्वरूप काय बघितलं आपण? एनर्जी, पॉवर, चैतन्य शक्ती. कुठे आहे ती? संपूर्ण ब्रह्मांडात व्यापली आहे. आता दुसरा जो प्रकार आहे, दुसरं जे स्वरूप आहे ते जीवांच्या हृदयामध्ये स्थित परमसत्याचे स्वरूप या ब्रह्मांडामध्ये मुंगीपासून ते हत्तीपर्यंत सर्वात स्थित असणारा आत्मा, जे चैतन्य, याला परमसत्याचे दुसरे स्वरूप म्हणतात. आणि तिसरं आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे परमसत्याचे तिसरे स्वरूप पुरुषोत्तम श्रीकृष्ण भगवान हे होत. श्रीमद भागवतामध्ये परमसत्याची संकल्पना खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे. श्रीमद भागवतामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. काय उल्लेख आहे? वदंती तत्त्वविदस्तत तत्त्वं यज्ञानं द्वयं ब्रह्मेति परमात्मेति भगवानिति शब्दते. परमसत्याचे ज्ञान असणारे ज्ञाते ज्ञानाच्या 3 अवस्थांमध्ये परमसत्याचा साक्षात्कार करतात आणि सर्व एक समान आहेत. परमसत्याच्या अशा अवस्थांना काय म्हणतात? मग ब्रह्म, परमात्मा आणि भगवान असे म्हटले जाते. म्हणूनच भगवान श्रीकृष्ण हे ब्रह्म आहेत आणि श्रीकृष्ण हे परमात्मा सुद्धा आहेत. भगवान या संस्कृत शब्दाचे स्पष्टीकरण महान आचार्य पाराशर मुनी यांनी केलेले आहे. भग म्हणजे 6 वान, भग म्हणजे 6 आणि वान म्हणजे युक्त, 6 गोष्टींनी युक्त. मग आता ह्या 6 गोष्टी कोणत्या आहेत? तर भगवान म्हणजे संपूर्ण ऐश्वर्य, संपूर्ण बळ, संपूर्ण यश, संपूर्ण सौंदर्य, संपूर्ण ज्ञान आणि संपूर्ण वैराग्य. माणसाला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर काय काय लागतं? ऐश्वर्य, बळ, यश, सौंदर्य, ज्ञान आणि वैराग्य. स्वतः ब्रह्मदेवानी ब्रह्मसंहितेमध्ये स्पष्टपणे असे म्हटलेले आहे की श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम श्री भगवान आहेत. त्यांच्या समान किंवा त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ, श्रेष्ठ असा कोणीही नाही. भगवान श्रीकृष्ण हेच आदिपुरुष किंवा भगवान आहेत. तेच सर्व कारणाचे परम कारण आहे. ब्रह्मसंहितेतील अध्याय क्रमांक 5.1 नुसार ईश्वर परमः कृष्ण
सच्चितानंद विग्रह अनादिरादिनो अनादिरादिनो गोविंद सर्व कारण कारक. भगवंताच्या गुणांनी संपन्न अनेक व्यक्ती आहेत, परंतु श्रीकृष्णच सर्वश्रेष्ठ आहेत. यात कोणीही त्यांच्याशी साम्य साधू शकत नाही. तेच परमपुरुष आहेत आणि त्यांचे शरीर शाश्वत, पूर्णपणे ज्ञानमय आणि पूर्णपणे आनंदमयी म्हणजेच सच्चिदानंद घन हे झालेले आहे. तेच आदिपुरुष गोविंद असून सर्व कारणांचं मूळ कारण सुद्धा भगवान श्रीकृष्ण म्हणजेच गोविंद आहे. पूर्ण पुरुषोत्तम भगवंताच्या उपस्थितीमध्ये अर्जुनाचा आपल्या नातलगांविषयीचा शोक हा निश्चित अशोभनीय आहे. आणि म्हणून श्रीकृष्ण कुतः म्हणजे कोठून या शब्दामध्ये आश्चर्य व्यक्त करतात. आर्य म्हणून गणल्या जाणाऱ्या सुशिक्षित व बलवान अर्जुनाकडून असा शोक अजिबात अपेक्षित नव्हता. आपण आपल्या कर्तव्यापासून भ्रष्ट होणे, एखाद्याला आध्यात्मिक जीवनात प्रगती करण्यास सहाय्यक न होणे आणि या जगामध्ये कीर्तिमान होण्याची सुद्धा अजिबात संधी त्याला मिळत नाही. त्यामुळं आपल्या नातेवाईकांच्या प्रती असलेली करुणा आणि भगवान श्रीकृष्णाच्या प्रती असलेली करुणा हे भगवान श्रीकृष्ण मान्य करत आहेत. भगवान श्रीकृष्ण असे म्हणतात, हे अर्जुना, मोहग्रस्त होऊन तू आपली शस्त्रे खाली ठेवणे तुला शोभतं काय? तू कोण आहेस? तू हे काय करीत आहे याचा तू थोडा तरी विचार कर. तुला काय झाले सांग बरे. काय कमी पडले? तुझ्या आयुष्यात काय करायचे राहिले आणि दुःख कशा करता झालेत तुला? तू अनुचित गोष्टीकडे कधी लक्ष देत नाहीस व कधीही धैर्यही सोडित नाही. तुझ्या केवळ नामस्मरणाने अपयश लांब पळून जाते. तू शौर्याचा शिरोमणी व क्षत्रियांचा मुकुटमणी आहेस. म्हणजे इतकं कौतुक भगवंत अर्जुनाचं करतायत आणि त्याला आठवण करून देत आहेत की तो किती ताकदवान आहे ते. एका युद्धात तू प्रत्यक्ष भगवान शंकरालाच जिंकले आहे. तुझ्या यशोगाथेचे गायन गंधर्व करतात. अर्जुना, तुझा पराक्रम की त्रिभुवनामध्ये पसरलेला आहे, त्याची कीर्ती पसरलेली आहे आणि तोच तू आज तुझी वीरवृत्ती सोडून खाली तोंड घालून रडत बसलायस. अरे, तू करुणेने इतका दीन कसा झाला याचा विचार कर. अरे, अंधाराने कधी, पुन्हा या ठिकाणी उदाहरण आलंय. ज्ञानेश्वरीमध्ये सुमारे 4,500 उदाहरणं आहेत. अमृताला जसे मरण नाही तसे तुझ्या पराक्रमाला सीमा नाही. अरे, अंधाराने कधी सूर्याला गिळलंय काय? वाऱ्याला कधी ढगांची भीती वाटते काय? अरे अर्जुना, लाकडाने कधी अग्नी गिळलाय काय? मोठ्या सापाला कधी बेडकाने गिळले आहे काय? बेडूक कधी गिळू शकतो का मोठ्या सापाला? नाही. मिठाने कधी पाणी विरघळले आहे काय? कधी कोल्ह्याने सिंहाची बरोबरी केली आहे काय? याचा अर्थ असा की तू खूप बलवान आहेस. त्यामुळे हे कौरवांचे सैन्य आहे ते तुझ्या समोर अत्यंत कमी प्रतीचे आहे, कमी संख्येचे आहेत आणि कमी दर्जाचे आहेत. अशा अनेक विलक्षण गोष्टी जर कधीही घडल्या नाहीत, पण तू मात्र मोहग्रस्त होऊन युद्धाला नकार देतोस. अरे, असे करू नकोस. तू त्या गोष्टीकडे अजिबात लक्ष देऊ नकोस व तुझ्या मनाचा धीर सोडून नकोस आणि सावध हो. हा मूर्खपणा सोडून दे. धनुष्यबाण हाती घे व तुझा क्षत्रिय बाणा सिद्ध कर. भगवंत पुढे असं म्हणतात अजून, अर्जुना, युद्धाच्या प्रसंगी दया करणं योग्य आहे का? निश्चितच योग्य नाही. सांग बरं, तू जर युद्ध न करशील तर तुझा सर्व कीर्तीचा नाश होईल आणि तू परलोक गतीसही जाऊ शकणार नाही.
तात्पर्य काय आहे की अत्यंत नाराज झालेल्या, उदास झालेल्या अर्जुनाला भगवंत युद्ध करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करतायत. सावधान. आपल्या जीवनात सुद्धा असे विविध प्रसंग अनेक येत असतात. कधी आनंदाचे, कधी दुःखाचे, कधी अडचणीचे, तर कधी सुखाचे. माणसाच्या जीवनात एक तरी मित्र मात्र असावा हो. मग तो नातेवाईक असेल, हितचिंतक पण असला तर पाहिजे जरूर. आपल्या दुःखाच्या प्रसंगी मोलाची साथ देईल. कारण दुःखाच्या प्रसंगी आपण आपल्या मित्रांना आपले दुःख सांगितले की ते दुःख कमी होते व सुखात मित्रांना सहभागी करून घेतले तर सुखाची वाढच होते. अर्थात ग्रह छिद्र मात्र कोणालाही सांगू नये, हे आपण मागे बघितलंय आणि हा एक शास्त्र संकेत आहे. अडचणीलाच धावून येणाऱ्यास खरा मित्र असं मानलं जातं आणि तोच आपला खरा सखा असतो की जो आपल्या अडचणीला धावून येतो. संगती संग दोषहा, या न्यायाने संगतीनेच माणसाचे जीवन पूर्णतः बदलते. वाल्या कोळी काही काळ नारदाबरोबर होता. जेव्हा नारदाने वाल्याला घरी पाठवून पत्नीला विचारायला सांगितले की माझ्या पापात तू वाटेकरी होणारेस काय, तेव्हा त्याच्या पत्नीने चक्क नकार दिला. त्यामुळे वाल्याचे डोळे उघडले व तो वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. इतका संगतीचा परिणाम माणसाच्या जीवनामध्ये होतो. सुरुवातीला न कळत होतो आणि नंतर मात्र कळत कळत होतो. अगदी त्याचप्रमाणे अर्जुन हा नातेवाईकांना पाहून मोहग्रस्त झाला व त्याने युद्धामध्ये माघार घेण्याचे मनोमन ठरवले. तेव्हा प्रत्यक्ष भगवंत त्याच्या रथाचे सारथ्य करत होते. त्यामुळे त्यांना अर्जुनाच्या कृतीचे खूप आश्चर्य वाटले. म्हणून त्यांनी अर्जुनाची निरस्तता केली, निर्वत्सना केली की तुला हे नेमके काय झाले? अरे तू आपले कर्तव्य विसरला की काय? या मायेच्या जाळामध्ये गुरफटलास. केवळ कृष्णाची साथ होती म्हणूनच अर्जुनाचा विवेक प्राप्त झालेला आहे. सावधान. आता परत आपण देहस्थितीबद्दलचा विचार करतोय. कोणत्याही वयाचे आपण असाल, कोठेही असाल, कशाही परिस्थितीत असाल, तर शेवटच्या श्वासापर्यंत समत्व बुद्धी, चाणाक्ष बुद्धी, जागृत बुद्धीने कसे वागावे हे आपण बघणार आहोत. सुरुवातीला आपल्याला देहबुद्धीची योग्य जाण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आपलं शरीर योग्य आहे का? वास्तविकरित्या हे दररोज बघितलं पाहिजे. अगदी हात, पाय, नाक, कान, जीभ, डोळे यांची कार्यक्षमता कशी आहे आणि ती निश्चित करून काटेकोरपणे अचूक माहिती आपणाला असणं आवश्यक आहे. त्यानंतर शरीराच्या आतली इंद्रिये जसे की हृदय, जठर इत्यादी इत्यादी, त्याची जुजबी माहिती आपण घेतलीच पाहिजे. एखाद्या इंद्रियाची कार्यक्षमता कमी झालेली असल्यास त्यास योग्य उपचार व उपाय करणे हा एक भाग आहे. त्यानंतर मन व इंद्रिय यांचा सुरेख संगम करून आपण आपले जीवन अतिशय सुखी ठेवूया. नेहमी लक्षात एकच गोष्ट महत्वाची की आपण आपल्या जीवनामध्ये करावी, तीही की आपले अंतःकरण नेहमी शुद्धच राहिले पाहिजे. आणि त्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करायचा. त्यासाठी मी एक ट्रिक सांगतो आपल्याला बरं का, एक युक्ती सांगतो. ती युक्ती अशी आहे, प फ ब भ म हे 5 अक्षर नेहमी लक्षात ठेवायची. ही पफची बाळाकटी झाली. कशी? प फ भ म म, म्हणजे 2 ओठ या ठिकाणी मिटतात आणि त्याचा उच्चार होतो. तर प म्हणजे कधीही पाप न करणे.
हे लक्षात ठेवा आपण. फ म्हणजे फार, अतिरेक, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नको. विवेकाचा पूर्ण वापर करून आपण जीवन जगलं पाहिजे. अन्यथा अति तेथे माती ही निश्चित होते. पहिलं काय बघितलं आपण? प, कधीही पाप न करणे. रे म्हणजे प म्हणजे कधीही पाप न करणे. फ म्हणजे फार, खूप, अति कोणतेही नको. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा असता कामा नये. अति तेथे माती. विवेकाचा पूर्ण वापर करून आपण कर्म केले पाहिजेत. आता प फ, आता ब. ब म्हणजे बंधन. प्रत्येक क्षणाक्षणाला स्वतःवर बंधन घालूनच कर्म करीत राहावे. कर्म करावे, पण बंधनयुक्त, योग्य नियंत्रणात, प्रॉपर कंट्रोलमध्ये कुठलंही कर्म आपलं पाहिजे. आता भ. भ म्हणजे भवसागर, संसार. जो स्वतःला दिसतो तो मिथ्या आहे, म्हणजे पूर्णतः खोटा आहे व पूर्णतः खरा नव्हे, याची नेहमी जाण आपण ठेवली पाहिजे. आणि शेवटचा जो प प प प म मधला जो म आहे, तो म म्हणजे मरण. मरण म्हणजे मृत्यू. आपण कधी हे विसरणं नाही की एक ना एक दिवस आपला मृत्यू होणार आहे. कारण आपलं जीवन हे नश्वर आहे. पृथ्वी तलावरील जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला मृत्यू हा निश्चित ठरलेला आहे. म्हणून त्याची जर आपण नेहमी जाणीव ठेवली तर आपल्याला मोह होत नाही, लोभ होत नाही, आपली वासना, वाईट वासना आपली जागृत राहत नाही. एकदा का या गोष्टी लक्षात आल्या की आपलं मनावर पूर्ण नियंत्रण ठेवण्याचा वारंवार प्रयत्न करावा. मनापेक्षाही आता एक आवश्यक आहे बघा, लक्ष द्या आपण सगळेजण. मनापेक्षाही इंद्रिये हे आपले सुख नेहमी मिळवण्याचा प्रयत्न करतात. आपले इंद्रिय अगोदर आपल्याला त्रास देतात, कसोशीनं प्रयत्न करतात. उदाहरणार्थ, कलियुगाच्या महिम्यानुसार डोळ्यांना सुखकारक गोष्टीच आवडतात, ज्या कधी कधी आवश्यकही नसतात. उदाहरणार्थ, सिनेमा, नाटक इत्यादी अनेक गोष्टी आहेत. मेंदूला सारखे एखादे व्यसन लागले, उदाहरणार्थ, काय होतं मग? त्याचे दुष्परिणाम आपल्याला सगळ्यांना माहितीच आहेत. पण धूम्रपान, अपेयपान, कानाला आवड सारखे सिनेमाचे गाणेच ऐकणे इत्यादी प्रत्येक इंद्रियाच्या आवडी त्याच्या त्याच्या पसंतीनुसार आणि त्याच्या त्याच्या क्षमतेनुसार असतात. मग या सर्वांवर मर्यादा ठेवणे, संयम ठेवणे, हळूहळू पण थोडे थोडे का होईना प्रेयस कामे कमी करून, प्रेयस कामे म्हणजे प्रिय कामं, आवडणारी कामं नाही करायची, कमी करून पूर्णतः आपल्या मनातून या प्रेयस कामांना हद्दपार करायचंय. आणि मगच आपल्या बुद्धीच्या साहाय्याने मनावर इंद्रिय आपणाला आणता येईल. यासाठी परत सातत्याने प्रयत्न केल्यास हे निश्चित शक्य आहे. त्यासाठी वारंवार सात्विक गोष्टीकडे लक्ष देणे, अध्यात्माचा थोडा थोडा अभ्यास करणे, अध्यात्माची आवड असणाऱ्या व्यक्तीच्या सहवासात राहणे आणि याचा नेहमी प्रयत्न करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. दररोज अर्धा तास तरी अध्यात्म पुस्तकं वाचली पाहिजेत. नुसते न वाचता त्यावर गांभीर्याने विचार सुद्धा केला पाहिजे. नुसते रूपाकडे लक्ष न देतात स्वरूपाकडे, आपल्याला भगवंताच्या स्वरूपाकडे लक्ष देणं हे जास्त गरजेचं आहे. भगवंताच्या स्वरूपातूनच खरे सोलीव सुख आपणास प्राप्त होते, हे कधीही विसरणे, हे कधीही न विसरणे. या गोष्टी आपण सातत्याने केल्यास आपण आनंदमय कोशात राहून सहज मोक्ष प्राप्ती करून घेऊ शकतो.
मोक्षप्राप्तीचा हा राजमार्ग आहे. मोक्ष मोक्ष म्हणजे तरी काय हो? आपल्या बोली भाषेमध्ये आता मोक्ष म्हणजे वैकुंठाला जाणे, मोक्ष म्हणजे स्वर्गात जाणे, हे जरी खरं असलं तरी त्याची सुरुवात कुठून होते? तर वर्तमान काळापासून होते. वर्तमान काळामध्ये भगवंताच्या अनुसंधानात राहावं, भगवंताचं नामस्मरण करावं, आणि मग जेव्हा आपला प्राण आपल्या शरीरातून बाहेर जाईल तेव्हा तो सहजतेने गेला पाहिजे. मृत्यूसमयी कोणतेही प्रापंचिक विचार, मृत्यूसमयी आपल्या मनामध्ये काय काय विचार येतात? तर कोणतेही प्रापंचिक विचार, इच्छा, आकांक्षा, अपेक्षा येत नाहीत. आणि तसं जर झालं व भगवंताचं नाव जर आपल्या मुखात येऊन आपला शेवटचा श्वासही परमेश्वराच्या चरणी अर्पण आपण केला तर हीच आपल्या जीवनाची इति कर्तव्यता होते. आता इति कर्तव्यता काय आहे आपली? तर जेव्हा जेव्हा वेळ मिळेल त्या वेळेस नामस्मरण करणे, भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहणं, मी कोणीही करणारा नाही, भगवंतच माझ्याकडून हे सगळं करून घेतो, ह्या पद्धतीने मनाची पक्की धारणा ठेवणं, यालाच भगवंताचं अनुसंधान म्हणतात, यालाच आत्मस्वरूपाचं ज्ञान म्हणतात. आणि हा राजरस्ता मोक्षाकडे जाण्यासाठी सुलभ आपल्याला घेऊन जातो. सावधान. आता आपण श्रीमद भगवद्गीतेच्या 2ऱ्या अध्यायातील 3ऱ्या श्लोकाचा अभ्यास करणार आहोत. क्लैबमास्मगमः पार्थ नैतत्व उपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यं त्यक्तोत्तिष्ठः परन्तप. पुन्हा एकदा. क्लैब्यमास्मगमः पार्थ नैतत्वप्युपपद्यते क्षुद्रम हृदय दौर्बल्यं त्यक्तोत्तिष्ठः परन्तप. अर्थात म्हणून हे पार्था, षंढपणा, नपुसंपणा पत्करू नको. हा तुला अजिबात शोभत नाही. हे नेहमी परंतप करणाऱ्या अर्जुना, अंतःकरणाचा तुच्छ दुबळेपणा सोडून देऊन तू युद्धाला त्वरित उभा राहा. हे भगवंतांनी 2ऱ्या अध्यायातील 3ऱ्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. परंतु मोहमायेने ग्रस्त झालेल्या अर्जुनाला हे युद्ध करावं असं लगेच सुचलेलं नाही. संपूर्ण गीतेतील हा श्लोक अत्यंत प्रभावशाली आहे. हा आपलं जीवन बदलून टाकणार आहे. या प्रभावशाली श्लोकाने आपल्या सर्वांचे जीवन निश्चित बदलून जाईल. कोणतीही चांगली गोष्ट करण्यापूर्वी, हे सुद्धा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे बरं का. हा कुठला मुद्दा आहे की कोणतीही चांगली गोष्ट करण्यापूर्वी अत्यंत थोड्या वाईट गोष्टीचा विचार हा करावाच लागतो. सुरुवातीला वाईट गोष्टीचा विचार करायचा, अल्पस करायचा, आणि चांगल्या गोष्टीचा नंतर विचार करायचा आणि त्याची कार्यवाही करायची. आता त्याचं उदाहरण काय आहे? तर समुद्रामध्ये प्रचंड भरती येण्यापूर्वी प्रचंड ओहोटी येतेच. समुद्राचं पाणी खूप खोलवर जर गेलं की समजून घ्यायचं की येणारी पुढची लाट जी आहे ती खूप मोठी येणार आहे. म्हणजे त्याला आपण भरती ओहोटी असं म्हणतो. ज्या वर्षी उन्हाळा कडक त्या वर्षी बहुधा भरपूर पावसाळा असतो. हाही एक निसर्गाचा अलिखित नियम आहे. आता शेतकरी जर, तिसरं उदाहरण, शेतकरी जर फळ झाडाला फळाची अपेक्षा करतो, त्याच्यासाठीच तो फळ लावतो ना, त्याच्यासाठी ते झाड लावतो. मग त्यावेळेस तो काही कालावधीसाठी त्या फळबागाचे पाणी देणे बंद करतात. त्याला बोली भाषेमध्ये पाणी तोडणे असं म्हणतात. झाडाचं पाणी तोडलं की झाडाला फळं यायला सुरुवात झाली. अगदी त्याचप्रमाणे अर्जुनाला भगवंताने अत्यंत हेटाळणीच्या स्वरूपामध्ये षंढ म्हटलेलं आहे. त्यामुळेच अर्जुनाचा अहंभाव जागृत होऊन
अंतिमतः तो युद्धाला तयार झालेला आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आणि संपूर्ण वैदिक धर्माचा अभ्यास करताना, विशेषतः गीतेचा अभ्यास करताना भगवंताच्या तोंडातून षंड हा शब्द निघणं हे आश्चर्यकारक आहे. का आश्चर्यकारक आहे? कारण भगवंतालाच आश्चर्य वाटलं की अर्जुन असं म्हणूच कसं शकतो. आणि त्यामुळं भगवंताचं अत्यंत त्या ठिकाणी भगवंताला चीड आलेली आहे. आणि तो म्हटला की अरे तू युद्ध करणार नाहीस याची कल्पना कशाला करू कल्पना तरी कशी करतोस. अशा पद्धतीने भगवंत अत्यंत क्रोधयुक्त झालेले आहेत. हा श्लोक ज्यात पुरुषत्वाचाही अंशही नाही असा दुबळेपणा, अगदी शक्तिहीनच, मास्म गमः पार्थ, हे अर्जुना अशा मनाच्या नेबळटपणाला, निर्वीर्य अवस्थेला बळी पडू नकोस. का तर नैतत्त्वयी उपपद्यते, ते तर तुला शोभत नाही. आता बघा किती सुंदर कल्पना आहे. श्लोकातला हा जो भाग आपण वाचतो तेव्हा आपल्याला ही भावना खूपच आवडते. कशी? तर मुलांशी आणि बालकांशी बोलताना उपयुक्त होणारी ही शब्दरचना आहे. तुला हे शोभत नाही, तू इतका चांगला आहेस, तुझ्यात इतक्या चांगल्या छान गोष्टी आहेत, गुण आहेस, पण तुझे आचरण मात्र त्याच्याशी न जुळणारे कसे. अशा आवाहनाने एखाद्या माणसाला आत असलेल्या उत्कृष्टतेला आपण बाहेर काढू शकतो. अरे तू हे निश्चित करणार. आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण जर विचार केला तर आपल्या जवळच्या मित्रांनी, आपल्या गुरूंनी आपल्याला निश्चितपणे आपलं धैर्य वाढवण्यासाठी आपल्याला दिलासाचे 4 शब्द बोललेले आहेत. आणि त्यामुळे आपण त्याच्यात यशस्वी सुद्धा झालोय. तुला हे शोभत नाही, तू इतका चांगला आहेस, तुझ्या इतक्या चांगल्या छान गोष्टी आहेत, तुझे आचरण मात्र त्याच्याशी न जुळणारे आहे, हे जेव्हा त्याला बोललं जातं तेव्हा तो जागा होतो आणि तो म्हणतो नाही अरे मला माझं आचरण बदललंच पाहिजे. तेव्हा नैतत्त्वयी उपद्यते, हे तुला शोभत नाही. नामक ही जी दृष्टी आहे ती बालकांच्या बाबतीत आई वडिलांना आणि शिक्षकांना एक शैक्षणिक साधन म्हणून सुद्धा आणि संकटामधून निघण्यासाठी सुद्धा निश्चित उपयुक्त होऊ शकते. इतकंच नाही तर सर्वसामान्य स्त्री पुरुष एकूणच सारी माणसं परस्परांशी जेव्हा वागतात तेव्हाही त्यांच्या दृष्टीला याचा चांगला उपयोग होऊ शकतो. हे वागणं तुला शोभत नाही बरं, असं म्हटलं की खरं म्हणजे आपण त्या माणसाचा एक प्रकारे आदरच करत असतो. एखाद्या वेळी एखाद्या व्यक्तीला आपल्या खऱ्या स्वभावाचा विसर पडतो आणि अशा वेळेस ती व्यक्ती मग असं काही करू लागते की ते तिच्या प्रतिष्ठेला शोभणारं नसतं. तेव्हा अशा प्रकारचं हे आवाहन हे सकारात्मक पाऊल असतं. यामध्ये एक अशी शक्ती असते की तिच्यामुळे ऐकणाऱ्याच्या आतली सारी उत्कृष्टता जागृत होते. जे काही चांगलं आहे ते निश्चितपणे जागृत होतं. अरे हे तू करू शकतोस किंवा हे तुझ्याकडूनच अपेक्षित आहे असं जेव्हा म्हटलं जातं त्यावेळेस त्याच्यामध्ये एक चैतन्य निर्माण होतं. असं तुझं खरं खरं स्वरूप नाही रे, तुझ्या मनातील कुठल्या तरी मायेचं सावट आलं आहे. हा दुबळेपणा, ही निराशा, ही खिन्नता, ज्याला मानसिक अवसानघात म्हणतात, ते तर तुझं खरं स्वरूप नाहीये. खरोखर जेव्हा माणसाचा असा मानसिक अवसानघात होतो त्यावेळेस ते एखाद्या तान्हा बाळासारखे दुर्बल होऊन जगते आणि ते असहाय्य होते आणि वास्तविकरित्या त्याच्याकडे शक्ती भरपूर असते. तथापि तो ती शक्ती त्याची विसरलेला असल्यामुळे त्याच्या ते लक्षात येत नाही की मी किती बलवान आहे म्हणून. आणि याचं आपण मागे एकदा बघितलेलं आहे की ज्यावेळेस समुद्र लंका पार करायची होती त्यावेळेस वास्तविकरित्या हनुमंतरायाला ती शक्ती होती, परंतु ती जांबवंतांनी त्यांना आठवण करून दिली की बाबा रे तुझ्यामध्ये एवढी शक्ती आहे की तू सहज लीलया हा समुद्र पार करून लंकेमध्ये पोहोचू शकतो. अशा पद्धतीने आपल्याला सुद्धा जांबवंत जर भेटला कशासाठी की आपल्या एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला यश मिळवायचं असेल आणि आपण जर कच काढलेली असेल
तर त्यावेळेस जर त्याचे दोन बोलाचे शब्द आपल्याला खूप धीर देऊन जातात आणि आपण निश्चित यशस्वी होतो. आता या ठिकाणी श्रीकृष्ण उंचावर उभे राहून अर्जुनाला सांगत आहेत, नैतत्वयी उपपद्यते, हे तुला शोभत नाही. ही एक तात्कालिक घटना आहे. अहो, छोटासा ढग आला आणि त्यामुळे सूर्य थोड्या वेळ झाकळला जातो. पण सूर्य आहे तिथंच आहे की नाही? आपण पृथ्वीवर असतो, आपल्याला वाटतं की सूर्य झाकळलाय, सूर्याचा अंधार झालेला आहे. पण सूर्याचा अंधार कधीही होत नाही. सूर्याला अंधार हा माहितीच नाही. ढग निघून जातील आणि सूर्य पुन्हा आपल्या तेजाने तेजाळत राहील. अशा प्रकारे माणसाच्या दुर्बलतेकडे पाहायला हवे. मूलतः आपण अजिबात दुर्बल नाही. मुळात आपण सामर्थ्यवानच आहोत. मात्र आपण ही गोष्ट लक्षात घेत नाही आणि लहान बालकासारखे छोट्या छोट्या समस्या आल्या की काय होतं हे आपणच आपल्याला विचारायचं आहे. मग आपल्याला अनामिक भीती वाटू लागते, आपल्याला औदासीन्य येतं, आपण उदास होतो आणि कारण नसताना आपण अपयशाच्या खाईमध्ये लोटले जाऊ शकतो. तेव्हा दुसऱ्या अध्यायातील या तिसऱ्या श्लोकामध्ये अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाले, श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, क्लैबम्यास्म गमः पार्थ, क्लैब्याला वश होऊ नकोस. पुन्हा नाविलाजाने सांगावं लागतं, क्लैबम या शब्दाचा खरा अर्थ आहे नपुसकलिंगी व्यक्ती, की जो पुरुषही नाही आणि स्त्रीही नाही, दुबळा, भेकट मनोवृत्तीचा इत्यादी सारे सारे अर्थ या शब्दाला जोडले जातात. नैतत्य उपपद्यते, हे तुला शोभत नाही. तुझ्या स्वभावात इतके उदात्त गुण आहे. अर्जुनाचे गुण आपण मागे बघितलेले आहेत. धैर्य, साहस, नायकत्व इत्यादी सगळ्या गोष्टी तुझ्या ठिकाणी आहेत. आणि तरी सुद्धा क्षुद्रम हृदय दौर्बल्यम तप्तोतिष्ठ परंतप, त्यावेळेस अर्जुन खाली बसला, खचून गेला, रथात अगदी बुडून गेला, लपला असं म्हटलं तरी चालेल. श्रीकृष्ण त्याच्याकडे गेला आणि त्या अवस्थेत त्याला म्हटला, उत्तिष्ठ, चल, उठून उभा राहा. आपलं उठून उभं राहणं म्हणजे आपल्यातील शक्ती जागृत झाल्याचं पहिलं लक्षण होय. त्यामुळे स्वामी विवेकानंदही नेहमी म्हणायचे, उत्तिष्ठ, जागृत, कार्यरत. आपण कधीही आळशासारखं आपलं जीवन घालवायचं नसतं. आपण जेव्हा नुसते खाली पडलेले असतो तेव्हा त्याचा अर्थ इतकाच की आपल्यातली ती दुबळी वृत्ती अजूनही आपल्यामध्ये शिल्लक आहे. तेव्हा माणसाला जागृत करण्याच्या दृष्टीने उठा, उभे राहा, उठा, उभे राहा ही शब्दरचना अत्यंत प्रभावशाली ठरते. आपल्या पायावर उभे राहा, माणूस बना. मग या क्लैबमचं काय करायचं तर ते टाकून द्या. आणि हे क्षुद्र हृदय दौर्बल्यम, हृदयाचा दुबळेपणा, तो तर अत्यंत क्षुद्र आहे, तो सुद्धा टाकून द्या. तेव्हा आपण ज्यावेळी अडचणीत असतो आपल्यातील अंतस्थ शक्तीचे भान आपल्याला नसते, जसे हनुमान रायाला नव्हते. आपण खचून जातो, हतबद्ध होतो, अगतिक बनतो. तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला व आपणासही ते सांगत आहे की अर्जुना, उठ, उभा राहा व समस्येला सामोरं जा, तोंड दे. खरंच अशा प्रसंगी दुसरा कोणीतरी येऊनच अशी शक्ती प्रदान करण्याची गरज असते. शक्ती आहे तिथेच असते, पण कुणीतरी येऊन तिला स्पर्श करणं आवश्यक असतं, त्यानंच ती प्रगट होते. आपणा सर्वांनाच ही अत्यंत आवश्यक आहे. म्हणून आपल्या जीवाभावाचा मित्र, जीवाभावाचा नातेवाईक, जीवाभावाचा साथीदार पाहिजे. आणि मग जेणेकरून आयुष्यामध्ये कोणाच्या ना कोणाच्या तरी कधीतरी उदासीनता येते आणि ती उदासीनता नष्ट करण्यासाठी त्याचं एक दोन प्रेमाचे शब्द हे आपल्याला उपयोगी पडतात आणि त्याचा आपल्याला फायदा होतो. आता सामाजिक जीवनामध्ये परस्परांशी वागताना आपल्याला दोन गोष्टी करणं शक्य असतं. काय करणं शक्य असतं बघा, तुम्ही सूक्ष्म अभ्यास केला तर
एक तर दुसऱ्याच्या आत्मविश्वासाला नष्ट करणे, शत्रूच्या आत्मविश्वासाला नेहमी नष्ट करावं, आणि नाही तर तो वाढवणे. तो कोणाचा वाढवायचा? तर आपल्या शत्रू सैन्याचा. आपल्या शत्रू सैन्याचा आत्मविश्वास नष्ट करायचा आणि आपल्या सैन्यांचा मात्र आत्मविश्वास वाढवायचा. म्हणूनच या मोठमोठ्या घोषणा दिल्या जातात. हर हर महादेव, जय शिवाजी वगैरे वगैरे. भारतात आपण यापैकी नकारात्मक बाबतच आजवर विचार करत आलेलो आहोत. आता हे नाविलाजाने बोलावं लागतं, पण जे खरं आहे, आपण एकमेकाचा आत्मविश्वासच नष्ट करीत असतो. थोडं जरा दुसऱ्या चांगल्या कर्तृत्वाविषयी बोलून पाहणं, त्यामुळे लगेच त्याला तिला असं वाटू लागेल की होय, हे मला सुद्धा शक्य आहे, मी सुद्धा करू शकेन. अशा रीतीने श्रीकृष्ण अर्जुनाशी वागतायत. उठ, उभा राहा, आपल्या पुढील समस्यांना तोंड दे, दुबळा बनू नको. कुठल्याही प्रकारानं दुबळेपण हे कसल्याही प्रकारचा सद्गुण ठरत नाही. महत्वाचं वाक्य आहे. दुबळेपण हे सद्गुण ठरत नाही. वेदांत केवढा मोठा सिद्धांत आपल्याला सांगत आहे, तो ऐका आता. दुर्बलता आणि सद्गुण कधीच बरोबर राहू शकत नाही. दुर्बलता म्हणजे जो बलवान असतो तोच सद्गुणी असू शकतो. दुर्बलता मात्र सद्गुणाबरोबर राहू शकत नाही. सद्गुण म्हणजे सामर्थ्य असतं आणि दुर्बलता ही कधीच सद्गुण ठरत नाही. ज्या ठिकाणी साहस नसतं तिथं सद्गुण असूच शकत नाही. जिथं साहस नाही तिथे सद्गुण नाही. वीर या शब्द, वीरहा हा संस्कृत भाषेतला एक महत्वाचा शब्द असून त्याचा फक्त नायकाच्या पदी असणाऱ्या व्यक्तींशीच संबंध जोडला जातो. अशाच ठिकाणी फक्त सद्गुणाचा आढळ दिसून येतो. दुर्बल लोकांमध्ये कुठून आला सद्गुण कुठून आला? म्हणूनच धर्म ही संकल्पना आणि सद्गुण नव्हे, अगदी चांगुलपणा सुद्धा या सर्वांचे साहचर्य, सामर्थ्य आणि निर्भयता यांच्यापाशीच असायला हवं. तरच आपण जीवनामध्ये यशस्वी होतो. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, तर आपल्यामध्ये धैर्य, साहस हे निर्माण झालं पाहिजे. आणि हे धैर्य आणि सामर्थ्य कसं निर्माण होईल? अचूकपणे अभ्यास केल्यानंतर होईल. योग्य प्रकारे अभ्यास केल्यानंतर होईल. कारण ती जर अभ्यास आपण जर तसा केला नाही तर आपण दुर्बल होणार, आपण कुचकामी होणार. वेदांताचा हाच संदेश आहे. आता अत्यंत महत्वाचं वाक्य, आपण जितके जितके जास्त आध्यात्मिक बनू तितके तितके आपण सशक्त व निर्भय बनू आणि तितकेच दयाळूही बनू. अशी बरीच उदाहरणं आहेत की आपण अगोदर जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल जीवनामध्ये तर अध्यात्मामध्येच आपण प्रगती करणं गरजेचं आहे. अभ्यास करणं गरजेचं आहे. एकदा का आपण आध्यात्मिक अभ्यास केला की आपण सशक्त होऊ, आपण कोणालाही घाबरणार नाही, आपण निर्भय होऊ, त्याबरोबर तितकेच दयाळूही होऊ. जे धर्माचं पालन करतील त्यांच्यासाठी आपण दयाळू होऊ आणि जे धर्माचे पालन करणार नाही त्यांच्यासाठी आपण निश्चित निष्ठुर होऊ. आता या दोन्ही सद्गुणांना आपण एकत्र आणलं पाहिजे. कुठलं कुठलं? निर्भयता आणि दयाळूपणा. भारतीय वाङ्मयात आपल्याला या दोन महागुणांचा, सद्गुणांचा संगम पाहावयास मिळतो. हे फक्त भारतीय वाङ्मयातच मिळतं बघायला. वास्तविक हे दोन सद्गुण एकत्र सापडणं कठीणच. तीव्र प्रकारची निर्भयता आणि तीव्र प्रकारची करुणा, दयाळूपणा पुष्कळदा आपणच भीतीदायक असतो. म्हणजे त्यामुळे इतर लोक भयभीतच राहतात. ज्यावेळेस आपण धर्माप्रमाणे वागतो त्यावेळेस आपल्याला एक विशिष्ट प्रकारचं तेज निर्माण होतं, विशिष्ट प्रकारचं वलय निर्माण होतं आणि त्यामुळे आपल्यामध्ये जे तेज निर्माण झाल्याबरोबर
शत्रू आपल्या समोर सुद्धा उभा राहत नाही. अन्यथा आपण इतके दुबळे होऊ शकतो की कोणीही आपल्याला भीती दाखवतो. आपण लहानपणी बघितलं असेल की एखादा जो भिडारा असतो त्यालाच लोक जास्त भीती घालतात, परंतु जो शौर्यवान असतो, धैर्यवान असतो, त्याला कोणीही भीती घालू शकत नाही. आणि म्हणून प्रत्यक्ष गीतेमध्येच 12व्या अध्यायामध्ये जो आपण सुरुवातीला बघितला, श्रीकृष्ण भगवानांनी आपल्याला सांगितलंय, वा जो वा जी कुणी एकाच वेळी समर्थ आणि निर्भय असतील, म्हणजे पुरुष असो की स्त्री असं म्हणायचंय, आणि निर्भय असतील तरी देखील सर्व प्राणी मात्रांच्या बाबतीत त्यांच्या मनामध्ये अपार करुणा असेल. सर्व जनांच्या बाबतीत जेव्हा अपार करुणा निर्माण होईल त्याच वेळेस अशी व्यक्ती खरोखर भक्ती मार्गाला असते आणि ती खरोखरच भक्त होते. यासाठी कालच आमच्या एका प्रवचनामध्ये गुरुजींनी सांगितलं की पत्नी जरी असली, काही दिवस प्रयोग करून बघा असं त्यांनी आम्हाला सांगितलं. मी पण आपल्याला सांगतो. ते म्हणाले, पत्नी जरी असली तरी अहो जी जी म्हणायला सुरुवात करा. म्हणजे एकीचं नाव, एक नाव आहे, त्या नावाच्या पुढे आपण जी हा शब्द लावा. अहो ऐकता का जी, असं जर आपण म्हटलं तर त्यामध्ये दोन गोष्टी होतात. एक म्हणजे आपल्या मुखामध्ये नम्रता निर्माण होते आणि दुसरं म्हणजे त्या व्यक्तीविषयी आपण आदरभाव निर्माण करतो. आणि जर एखाद्या व्यक्तीविषयी आपण आदरभाव निर्माण केला की पर्यायाने त्याच व्यक्तीबाबत सुद्धा, त्या व्यक्तीला सुद्धा आपल्या बाबत आदरभाव निर्माण होतो. आणि मग प्रेमाने बोलताना आपण जर विशेषतः सगळ्यांच्याच बाबतीत, पण अगदी मित्रांना जरी एखाद्याचं नाव प्रभाकर आहे तर प्रभाकर जी असं म्हटल्याबरोबर त्याला खूप आनंद वाटतो आणि आपल्यालाही खूप समाधान वाटतं. एक छोटासा गोष्ट त्या संदर्भामध्ये आम्हाला सांगितली गेली ती मी आपल्यापर्यंत सांगितलेली आहे. हरिओम तत्सत. तत्सत कृष्णार्पणमस्तु. इदन्न मम शुभम भवतु. आता आपण प्रार्थना घेऊया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्म संस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीकृष्णं वंदे जगद्गुरुं. ओम शांति शांति शांति. रामकृष्ण हरी.